वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण बघत आहोत वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बहुजन विकास आघाडी आयोजित I-11 मेडाफटा चषक 2023. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आई गावदेवी गायगोठा आणि शिवशक्ती गणेशपुरी या दोन संघादरम्यान ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, जिथे आई गावदेवी गायगोठा या संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. आई गावदेवी गायगोठा आणि शिवशक्ती गणेशपुरी दोन्ही संघांना शुभेच्छा या सामन्यासाठी. विनोद हा गोलंदाज आपण बघतोय. पहिलाच फटका थ्रू दी कव्हर, सुंदर फटका आहे. कब पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू दंदन करत निघून जाईल. वेलकम बाउंड्री, 4 धावा. पहिल्या चेंडूवर सुपर स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. ही खासियत आहे मुकेश भोईर याची. शिवशक्ती गणेशपुरी या संघाचा आपण बघतोय की पॅन्ट काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम शॉट पहिलाच आपण बघितला. कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू निघून गेला. 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय आणि विनोद याचं स्वागत मात्र चौकारांशी केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. कोण विसरेल मागील आठवड्यातील ट्रॉफी, जय नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी आयोजित ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मुकेश भोईर तोच फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला. एवढेच फटका बघायचा झाला तर चेंडू आतमध्ये वळाला होता. इंटू द गॅप जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो यावेळेस निर्धाव. गुड कमबॅक म्हणावा लागेल विनोद गोंड. आई गावदेवी गायगोठा या संघाकडनं खूप चांगला आपण बघू शकतायत. अजयला सुद्धा आपण बघताय, अक्षयाला मात्र आपण बघताय शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चांगला ड्रेस कोटिंगने मात्र दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि ही खासियत आहे वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनची, कंपल्सरी ड्रेस कोटिंग खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक संघाचे. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं चेंडूला उडवलंय. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू निघून जातोय डीप कव्हरला. सुपर स्ट्रोक, 4 धावा. क्लासिकल ड्राइव्ह, 4 रन, चौकार. नक्कीच आज टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या विभागातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या गावातील पाड्यातून. आज त्यांची मेहनत मात्र त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळतंय. कृष्णा लक्ष्मण सातपुते याला सुद्धा मात्र आपण बघतोय टेनिस क्रिकेट ब्रँड अँबॅसेडर. आज खूप चांगल्या पद्धतीने मात्र क्रिकेट हाताळत असताना यावेळेस शपळून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चुकीला माफी नाही आहे. मुकेश भोईर सारख्या फलंदाजाला मात्र यावेळेस जीवनदान देणं कितपत योग्य राहील, कारण की हाच तो फलंदाज ज्याने मात्र एका चेंडूवर 7 धावा परिपूर्ण केल्या होत्या. नक्कीच देवा स्पोर्ट्स देवा कुहे वर्सेस शिवशक्ती गणेशपुरी असा सामना झाला होता. या सामन्यामध्ये मात्र एका चेंडूवर 7 धाव्यांची गरज असताना प्रमोद हा गोलंदाज होता आणि प्रमोद याने मात्र तो चेंडू वाईड हाताळला. तदनंतर एका चेंडूवर 6 धाव्यांची गरज असताना मात्र मुकेश याने तो षटकार मारला आणि तिथून मात्र तो सामना सुद्धा जिंकला आणि ट्रॉफीवर नाव सुद्धा कोरलंय. म्हणून अशा फलंदाजाचे झेल सोडणं हे कितपत योग्य आहे. नक्कीच यावेळेस मात्र झेल सुटला जातोय. बघायचंय कशा पद्धतीने यावेळेस स्ट्रोक कन्व्हिन्स करील मुकेश. झेल सोडल्याचा परिणाम काय हे दर्शवत असताना थ्रू दी कव्हर्स फटका मनमोहक, मनमुराद. चेंडूला अडवलं जातंय यावेळेस डीप कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये, परंतु 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 12 धावा. खूप चांगल्या पद्धतीने 5 चेंडूवर अर्जित केल्या गेल्या आहेत. 12 रन्स ऑन बोर्ड. पण एखाद्या चांगल्या फलंदाजाचा झेल हा किती महाग पडतो हे आपण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलंय, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलंय. म्हणून कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र हाताळावं लागेल. यावेळेस चपळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कॉन्सन्ट्रेट लॅप झालं होतं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रू केला गेला होता.
षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. गुड गोलंदाजी विनोद गोड यांच्या माध्यमातून धावफलक 12 या अंकांवर, 12 रन्स ऑन बोर्ड. या अगोदर आपण सामना बघितला, 3 षटकांमध्ये 50 धावा लावल्या गेल्या होत्या. आई गावदेवी घाटेकर या संघाने, कारण की सुरुवातीचा एक षटकामध्ये 29 धावा आल्या होत्या. चला, डोंट वेस्ट द टाइम. मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची नाही, लक्षात घ्या. चला, दुसरा गोलंदाज आपण क्विकली या पण ऐकूया तत्पूर्वी डीजेला आणि लगेच येऊया दुसऱ्या षटकामध्ये, जिथे बघायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल. धन्यवाद. 12 या धावसंख्येवर स्कोर कार्ड शिवशक्ती गणेशपुरी. पहिल्या षटकामध्ये आपण बघताय पॉवर प्लेचं बंधन हटले. पॉवर प्लेच्या बंधनानंतर आता मात्र 6 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जात असताना यावेळी जितेश पोपी याचकरिता आपण बघू शकताय डीप लॉंग लेग घेतलंय. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तदनंतर आपण बघू शकताय तर डीप लॉंग ऑन तैनात आहे. तदनंतर लॉंग ऑफचा रिझनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश आपण बघताय. डाऊन द ट्रॅक खेळलाय व्ही शेपमध्ये. लॉंग ऑन क्षेत्रातनं मात्र फील्ड केलं जाते चांगल्या पद्धतीने. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर, 13 रन्स ऑन बोर्ड. मागील आठवड्यामध्ये शिवशक्ती गणेशपुरी संघाने पहिला क्रमांक पटकावला होता. जय नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी जी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र चॅम्पियन संघ ठरला होता. तर गायगोठाची सुरुवात सुद्धा खूप चांगली झाली. यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ॲक्युरेसी दर्शवतोय हा संघ सुद्धा आई गावदेवी गायगोठा, कारण की बरेच अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. नो डाऊट विनोद गोंडसारखा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तदनंतर अजय याला सुद्धा आपण बघू शकतायत. तर दोन्हीकडे मात्र आपण बघतो बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगेल. गोलंदाज आणि फलंदाज यामधील द्वंद्व युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. यावेळी शफल झाला आहे, परंतु डीप लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस फील्ड केलं जाते. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले यावेळेस 14 या धावसंख्येवर, 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा. UCNच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण थेट युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या बघू शकता. कारण की 2007 पासून IPL ला जशी सुरुवात झाली तिथून मात्र डीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. तदनंतर आपण बघतोय आज वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लीग स्टेजेसच्या मॅचेस जास्तीत जास्त स्वरूपाने, आणि तिथून मात्र खूप चांगल्या पद्धतीने युट्यूबची मागणी सुद्धा वाढत असताना आणि आज वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या युट्यूब प्रक्षेपण आपण बघतोय. UCNची टीम संपूर्ण आपण बघतोय. रुपेश ठाकरे, जिग्नेश पाटील खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतात. यावेळेस ऑन साईडला फटका प्रॉपरली, टायमिंग व्यवस्थित, अगदी सुरळीत, समद काही ओके मध्ये 6 धावा. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवर. नक्की जितेश भोपी याला किती वेळ तुम्ही शांत ठेवू शकता मैदानाच्या आतमध्ये, कारण की आणखी एक महत्त्वाचा खेळाडू आपण बघतोय. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये मात्र जितेश भोपी याचं नाव सुद्धा आपण बघू शकतायत. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यावेळी शपलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये वळतोय परंतु नक्कीच ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू नक्कीच नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला गेला होता. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवर, 21 रन्स ऑन बोर्ड, 21 धावा. समीर भोईर हा गोलंदाज आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये विरोधाने ॲक्युरेट 12 धावा दिल्या. तदनंतर समीर भोईर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू निर्धाव. तदनंतर आपण बघतोय षटकार आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, 1 धाव.
यावेळेस ग्लान्स केले या चेंडूला, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु नक्कीच बॉडी मुवमेंट थोडीशी पुढे बघायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आज मात्र दिवस आहे मुकेश भुईर याचा असंच म्हणावं लागेल, कारण की जवळजवळ 2 झेल मात्र सुटले गेलेत. बघायचं या जीवनदानाचा फायदा घेताना बघायला मिळेल का, परंतु तो यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. 2 षटकांचा खेळ अद्यावत होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती गणेशपुरी हा संघ जाऊन पोहोचलाय 23 या धाव संख्येवर. बघायचं इथून कितपर्यंत टार्गेट असेल, कारण की दोन्ही फलंदाज आतापर्यंत शाबूत मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल या पण एक डीजेला आणि लगेच येऊया शेवटच्या अंतिम षटकामध्ये. हे भिवंडी शहराची शान आहे दादा, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता विजय गोंड याला मात्र शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये आणलं जाते. बघायचे कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय. पहिला चेंडू आपण बघतोय फुल लेनची डिलिव्हरी ब्लॉक हॉल मध्ये हाताळली गेली होती, कारण की हेरलं होतं की बॅकफुटला जाऊन खेळतोय आणि फुलर लेनची डिलिव्हरी हाताळली जाते. आतापर्यंत व्यवस्थित गेम प्लॅन नाही आई गावदेवी गायगोठा गोलंदाजी करत असताना, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ तेवढी मिळत नाहीये. चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. चहू बाजूने आपण बघतोय चांगल्या पद्धतीने यावेळेस डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेग. यावेळेस आखू टप्प्याच्या चेंडूला फोर्स केलंय जयसी गेन, वैसी नसीहत 6 धावा, सुपर 6. हातात धरून बॅट नक्कीच बुरे गेंदों का अपमान करो, अच्छे गेंदों का सन्मान करो, हे क्रिकेटमध्ये सूत्र आहे आणि ते सूत्र खूप छान पद्धतीने हाताळत असताना चेंडू आखू टप्प्याचा होता आणि मी म्हटलं होतं की बॅकफुटवर सज्ज आहे जितेश भोपी. यावेळेस ऑन साइड झोन हा स्ट्रॉंग आहे. फेवरेट शॉट आपण बघू शकताय पुलच्या पद्धतीने. मात्र या 6 धावा स्कोर कार्डवर अर्जित केले जात आहेत. 6 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवर. 29 धावा चांगल्या पद्धतीने धावफलक मात्र यावेळेस वाढत असताना नक्कीच थोडंसं बघायचं झालं तर गोलंदाजी चांगली होते, परंतु नक्कीच जितेश भोपी एक कणखर फलंदाज आहे, हार्ड हिटर बॅटर. नक्कीच याला आपण बघत आलेलो आहोत कशा पद्धतीने फलंदाजी करेल त्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटिंग स्टान्सवर विजय राऊंड द विकेटने. यावेळी सुंदर डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर स्विंग आपल्याला बघायला मिळालं राऊंड द विकेटने. अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना चांगल्या पद्धतीने यावेळेस बघायचं झालं तर कशा पद्धतीने डिसिजन पोहोचवलं जाईल नॉट आउटचे सिग्नल पंचांच्या माध्यमातून. नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्ही अपील कराल तेव्हा मेन पंचांकडे करा हेच सांगेन खेळाडू मित्रांना, कारण की मेन पंचच तुम्हाला आउट नॉट आउट देऊ शकतात. स्क्वेअर लेगच्या पंचांकडे जर अपील कराल तर स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा डिसिजन देऊ शकत नाही आहेत. हा नियम अवगत करणं खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळेस नो डाऊट बीमरचा इशारा येईल. कमरेच्या वरती हा डिलिव्हरी हाताळली जाते, परंतु नक्कीच नो बॉल आहे.
यस, बिमर आहे परंतु फलंदाज यावेळेस हिट विकेट होतोय, त्या कारणास्तव फलंदाज याला परतावं लागेल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण या. म्हणून क्रिकेटमध्ये नियम हे अवगत असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की पंचांनी विचार आणि विनिमय केला आणि तदनंतर हा निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द केलाय. एक धावी स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल, कारण की जर नक्कीच फलंदाज कॅचच्या स्वरूपाने असता तर नक्कीच त्या ठिकाणी मात्र बाद घोषित केला गेला नसता, परंतु स्वयं मात्र आपण बघू शकता हिट विकेट झालाय आणि त्या कारणास्तव यावेळेस फलंदाज याला परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तेजस गणेशकर हा नवीन फलंदाज आपण बघतोय. फ्री हिटचा चेंडू मात्र फेस करेल यावेळेस. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. विजय नक्कीच पूर्णपणे नशिबाची साथ असेल, कारण की जितेश भोपी मात्र यावेळेस हिट विकेट बाद होऊन तंबूच्या आशेला डाऊन द ट्रॅक खेळला जातोय. व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ॲक्युरेट फेकी केली जाते. बघायचं यावेळेस डायरेक्ट हिट. कॉन्सन्ट्रेट लॅप झालं होतं, परंतु नक्कीच परतावं लागेल. जर लेफ्ट अँड राईट झालं असतं तर नक्कीच या 4 धावा मिळाल्या असत्या, कारण की बॅकअप नव्हतं. आणि तेच सांगत असताना अजय यावेळेस, परंतु यावेळेस बघायचं झालं तर नशिबाची साथ आहे. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला. बॅक टू द पवेलियन. गॉन. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघायचं या 2 चेंडूमध्ये कितपर्यंत धावेंचा पाठलाग करेल, कारण की आतापर्यंत स्कोर कार्ड म्हणावं लागेल 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. चेतन भोपी हा नवीन बॅटर आपण बघू शकताय. मैदानाच्या आतमध्ये विजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, थोडासा लूज झाला होता, परंतु चेंडू निघून जातो डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडला मात्र मुकेश भोईर अजून सुद्धा आपण बघू शकता तो स्ट्राईकला आला होता आणि आतापर्यंत सेट फलंदाज आहे. तर सेट फलंदाजाला जास्तीत जास्त चेंडू या ठिकाणी मात्र मिळत नाही आहे, परंतु शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर या इनिंग मधील मुकेश भोईर मात्र फेस करेल. आतापर्यंत स्कोर कार्ड 32 या धावसंख्येवर आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की शिवशक्ती गणेशपुरी सारख्या संघाला मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवलंय. म्हणून मी म्हटलं होते की आई गावदेवी गायगोटा हा संघ सुद्धा गेम प्लॅनने आलाय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केलेत प्लॅन. 2 धावा कंप्लीट करण्याचा मनसुबा यावेळेस प्रयत्न कंप्लीट होईल का? तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे, फक्त आणि फक्त 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. गडी बाद होतोय. मुकेश भोई रनआउटच्या स्वरूपाने यावेळेस बाद होत असताना अर्थातच स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 या धावसंख्येवर आणि जिंकण्याकरिता आई गावदेवी गाय गोठा या संघाला 18 चेंडू आणि 35 धावेंचं लक्ष आहे. 18 चेंडू 35 धावा. बघायचं कशा पद्धतीने या धावा केल्या जातील का. तत्पूर्वी आपण जाऊया या नाणेफेकीकडे. एसकेबी स्पोर्ट्स बालखडी आणि आई गावदेवी अलखिवली या चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. दोन्ही संघांमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. आपण बघत आहोत बहुजन विकास आघाडी आयोजित आई एकविरा 11 मेडापाडा चषक 2023. आज फायनलचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने आज मेगा फायनल आपल्याला बघायला मिळतील. या घेऊया एक सुमधुर गीत आणि लगेच येऊया जिथे मात्र 18 चेंडू आणि 35 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. धन्यवाद.
यावेळेस उपस्थित आहे. आई गावदेवी अलखिवली संघ क्विक, थोडीशी घाई करा. चला आई गावदेवी अलखिवली संघ आपण क्विक या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणं गरजेची गोष्ट आहे खेळाडू मित्रांनो, तो घाई करा. SKB स्पोर्ट्स बालकडी संघ यावेळेस उपस्थित आहे. वेलकम, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. UCNच्या माध्यमातून आपण बघू शकताय खूप चांगलं मात्र लाईव्ह प्रक्षेपण आणि खऱ्या अर्थाने मात्र आज घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद आपण बघू शकतायत. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी वर्क UCN आपण बघू शकतायत. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता लक्ष आहे 35 धाब्यांचं आणि 18 चेंडूमध्ये 35 धाब्यांचा लक्ष्यांचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय गोंड आणि विनोद गोंड अशी जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईक एंड गोलंदाज मुकेश भोईर याला आपण बघताय. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली, कारण की जितेश भोपी, मुकेश भोईर सारख्या फलंदाजाला मात्र मोठे स्ट्रोक जास्तीत जास्त खेळून दिले नाही आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण बघू शकतायत धाव फलक जाऊन पोहोचलंय 34 या धावसंख्येपर्यंत आणि 35 धाव्यांचं लक्ष हे समोर आहे. पहिला गोलंदाज मुकेश भोईर. यावेळेस पहिलाच फटका इनफिल्डच्या वर्ण, सुपर फटका, जशास तसे प्रतिउत्तर, टिक फॉर टॅग, चौकार. जीत मारतोय छक्का हाय. मुकेश भोईर याचं स्वागत केलं जात आहे. चौकार, 4 धावा. यावेळेस डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग बघायला मिळाला. यस्त्यांच्या वर्ण चेंडू हाय हॅलो टाटा बाय बाय करत खूप चांगल्या पद्धतीने गॅदर झाला. मुकेश भोईर खूप व्हॅरिएशन पूर्ण गोलंदाजी करण्याचा मनसुबा या खेळाडूचा खूप चांगल्या पद्धतीने आपण बघतोय. अशा पद्धतीच्या गोलंदाजाला खेळायचं असेल तर नक्कीच तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आणि टेक्निकली कन्फर्म असले पाहिजेत. सुंदर फटका आहे परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बघतच राहिले. सुंदर फटका व्ही शेप मध्ये, 6 धावा, सुपर 6, षटकार. दुसरा चेंडू निर्धाव, तदनंतर पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेला अजय गोंड आणि 6 धावा अर्जित केल्या. सुंदर फटका. यावेळेस रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेशी धावफलक जाऊन पोचले 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन बोर्ड. म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये तुम्हाला गेम प्लॅन करणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की सकाळच्या सत्रामध्ये आई गावदेवी गायगोटा या संघाने मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली, कारण की शिवशक्ती गणेशपुरी सारख्या संघाला मात्र 34 या धाव संख्येपर्यंत रोखलंय आणि 35 धाव्यांचं लक्ष असताना चांगली सुरुवात करून दिलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. पॉईंटच्या रिझन मध्ये चेतन भोपी याला आपण बघताय. फील्ड केले जाईल 1 धावेनिशी स्कोर कार्ड 12 या अंकांवर. चला आई गावदेवी अलखिवली संघ यावेळेस उपस्थित आहे. चला दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. शरदजी गोवारी यांना विनंती करतोय की यावेळेस आपण नाणेफेकी करून घ्यायचे. दोन्ही संघांमध्ये 12 धावा, चांगली ॲक्युरेट स्टार्ट झाली आहे आई गावदेवी गायगोटा या संघाची. यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न इंटू द गॅप, चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण बघतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केले जाईल. ॲक्युरेट ज्या धाव संख्येची गरज आहे, सरासरीची जी गरज आहे ती मात्र पहिल्या षटकामध्ये मिळते आई गावदेवी गायगोटे या संघाला आणि धावफलक 13 या अंकांवर जाऊन पोहोचलंय. 35 धावेंचं लक्ष समोर आहे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाते. शरद गोवर यांना आपण बघू शकताय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आई गावदेवी अलखिवली या संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मिस्टर विशालाने आणि गोलंदाजीसाठी मात्र आव्हान दिलंय SKB स्पोर्ट्स बालखडी या संघाला. 13 धावा या स्कोर कार्डवर अर्जित आहेत. बघायचं दुसरं षटक घेऊन कोण येतंय, तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
परफेक्ट शॉट, घुटना डेक, सिक्सर देख, 6 धावा. जबरदस्त फटका आपण बघू शकताय रिप्ले मध्ये सुद्धा. अप्रतिम. स्वतःला मात्र यावेळेस शफल केलं, तदनंतर लाईनवर आला आणि तदनंतर मात्र पुल सुपर पद्धतीने. आणि नक्कीच ज्याला मात्र आज ग्रामीण भाषेमध्ये आपण झोपल्या शॉट असं सुद्धा म्हणतोय, त्या पद्धतीचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट यावेळेस लागत असताना आणि चेंडू निघून गेलाय. 6 धावा आणि या 6 धाव्यांची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 19 या अंकांवर. यावेळेस आपण बघतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय निर्धाव. ॲक्युरेट पद्धतीने यावेळेस चेंडू हाताळलाय, कारण की अगोदरचा चेंडू बघायचं झालं तर नक्कीच पॅडलाईनला आदळला होता. फटक्याला बनवलं असं म्हणावं लागेल, कारण की चेंडू मात्र वाईट नव्हता, परंतु नक्कीच त्या फटक्यामध्ये जोर, ताकद पूर्णपणे आपल्याला बघायला मिळाली. धावफलक 19. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, बैल मुझे मार सोडणार नाहीये. अजय गोंड नावाचा ब्रँडेड क्वालिटी षटकार, सुपर 6, 6 धावा. आणि या 6 धावेची स्कोर कार्ड जाऊन पोचले 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन बोर्ड. अशा पद्धतीचे लूज डिलिव्हरी तुम्ही अजयला हाताळू देऊ शकत नाहीयेत, कारण की अजय मात्र एक कणखर फलंदाज आहे, स्ट्राईक फलंदाज. आपण बघू शकता ताई गावदेवी गायगोटा या संघाचा बॅकबोन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी. वैयक्तिक 8 चेंडूंवर आतापर्यंत 24 धावेंची खेळी करतोय. आणि महत्वाचं म्हणजे विनोद आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. स्कोर कार्डवर धावा आहेत 25 आणि त्यामधील 24 धावा या मात्र अजयच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लीड करत असताना संघाला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू ऑन साइड लाईन होतो, गॅप पळून गेला, एका मागोमात एक चुक्या, 4 धावा, लूज डिलिव्हरी आणि त्यावर मात्र सुंदर फटका इंटू द गॅप, मिड विकेट विजन, 4 रन, 4 धावा. नक्कीच वारंवार फुलटॉच चेंडू दिले जातात आणि त्या फुलटॉच चेंडूवर पूर्णपणे कणखर फटके बघायला मिळत आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस रीड केलं, फलंदाजाला बघितलं, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर लाईन खेचली. जास्तीत जास्त व्हॅरिएशन करण्यामध्ये मात्र थोडीशी गफलत बघायला मिळते रोहिदासेची, कारण की व्हॅरिएशन मध्ये मात्र फुलटॉच चेंडू हाताळले जातात आणि इथे मात्र फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. यावेळेस ऑन साइडला चेंडू निघून जातोय इंटू द गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस बघू शकतायत फक्त आणि फक्त एकच धावेवर आणि दुसऱ्या धावेसाठी वळालेत. या धावेची गरज होती का? कॉन्सन्ट्रेट लॅप. विनोद यावेळेस परतावं लागते निराश हतबल मनाने. का हा एक गेम प्लान असू शकतो की नक्कीच गेम प्लान फसलाय. फलंदाज बाद. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 30 या अंकांवर. लक्षात असू द्या जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 5 धावेचं लक्ष आहे. नक्कीच आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मात्र धावा येत होत्या, परंतु नक्कीच विकेटचं पतन होतंय. परंतु अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही की सामना कोणाच्या दिशेने जाईल, कारण की शेवटचं आणि अंतिम षटक बघायचे कोणाला दिलं जाईल का? 5 धावा या ठिकाणी रोखल्या जातील, इतिहास मात्र रचला जाईल का? कारण की हे मैदान सुद्धा विचार करायचं झालं तर ऐतिहासिक आहे, कारण की याच मैदानावर बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा आपण बघितल्या आहेत. गत वर्षामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया 6 चेंडू आणि 5 धावेंकडे. मंगेश दादाचं आयोजन आलं ग.
6 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. बघायचं आहे 6 चेंडूंमध्ये 5 धावा रोखल्या जातील का, की फलंदाजी आतापर्यंत चांगली होत आहे. आई गावदेवी गायगुडे या संघाची नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय गुण याला आपण बघताय. विनोद गुण याला मात्र धावचीच्या स्वरूपाने बाद व्हावं लागतंय. चेतन हा गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू सुंदर पद्धतीने. म्हणून मी म्हटलं होतं की शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना जाणार, कारण की शिवशक्ती गणेशपुरी हा संघ मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत लढा देतोय हे आपण कित्येक वेळा बघितलंय. इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव, अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे 5 चेंडू आणि 5 धाब्यांचं. महत्वाची गोष्ट शिवशक्ती गणेशपुरी या संघाकरिता की अजय नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर आहे विजय. बघायचं आहे 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. कशा पद्धतीने मात्र चेंडू रिलीज केले जाते. चेतन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस ऑन साइडला चेंडूला वळवलं जात आहे इंटू द गॅप मध्ये, परंतु नक्कीच मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मिड विकेटला थोडीशी गफलत बघायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली जाते. अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे 4 चेंडू आणि 4 धावा. क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी घडल्यात की नक्कीच 6 चेंडूंमध्ये 1 धाव सुद्धा झालेली नाहीये. 6 चेंडूंमध्ये 6 धावा सुद्धा झालेल्या नाहीयेत, कारण की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या येते तेव्हा तेव्हा मात्र डोकेडोकी वाढली जाते. परंतु बघायचं आतापर्यंत अजय कीप अँड काम राहून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर मिस्टर चेतन. यावेळेस बॅटची एज लागली जाते. हा झेल महत्वपूर्ण होता. लॉंग स्टॉप रिजनला आउटफील्ड फास्ट आहे. अर्थातच नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 4 धावा आणि या 4 धाव्यांशी विजयी होत असताना आई गावदेवी गायगोटा हा संघ. हे दमदार भारी अंगार आमचे खिला